नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ता ही म्हणू लागते, बाथरूमचा दरवाजा तर उघडा आहे, पण गाण्याचा आवाज काही येत नाही. म्हणजे सागर नक्कीच तयार होऊन गेले असतील असा विचार करतच मुक्ता ही बाथरूममध्ये येते आणि बाथरूममध्ये पाहते तर सागर असतो. सागरला पाहून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता ही सागरला विचारते, तुम्ही इथे काय करताय? सागर म्हणतो, कबड्डी खेळतो आहे. अहो, बाथटबमध्ये कोण काय करत असणार? अंघोळच ना. मुक्ता म्हणते, हो सगळं काही ठीक आहे, पण तुम्हाला मी काय म्हणाले होते, एखादं गाणं वगैरे लावा, म्हणजे तो आपला कोड होता ना, मग तुम्ही गाणं वगैरे का नाही लावलात? मुक्ताला सागर म्हणतो, हो पण मी लायसनच्या विचारामध्ये होतो. आता पुढे काय करायचं, वकिलांशी काय बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो. मग मला सांगा, माझ्या कसं लक्षात राहील ते गाणं वगैरे लावायचं? हे सगळं ऐकून मुक्ताला सागरचा अभिमान वाटू लागतो आणि मुक्ता ही सागरकडे प्रेमाने पाहू लागते. सागर आपल्यासाठी एवढं सगळं करत आहेत या गोष्टीचा मुक्ता विचार करत असते. तर सागर मुक्ताला विचारतो, तुम्ही असं का बघत आहात माझ्याजवळ? मुक्ता भानावर येत म्हणते, सॉरी सॉरी, असं काही नाही. आणि सागरला म्हणते, मी जाते इथून, असं म्हणत मुक्ता ही बाहेर जात असते. सागर म्हणतो, मीच जातो. मुक्ता म्हणते, नाही नाही, मी जाते. असं म्हणून मुक्ता दरवाजा उघडायला जाते, मात्र दरवाजा लॉक झालेला असतो. मुक्ता ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते, मात्र दरवाजा काही उघडत नाही. मग मुक्ता ही सागरला आवाज देत म्हणते, सागर, माझ्या हातून चूक झाली, हा दरवाजा लॉक झाला आहे. सागर म्हणतो, ठीक आहे, तुम्ही बाजूला व्हा, मी येतोच. मुक्ता म्हणते, नाही नाही. सागर म्हणतो, तुम्ही बाजूला डोळे बंद करून राहा ना, मी येतोय. मुक्ता म्हणते, मी तुम्हाला टॉवेल देऊ का? सागर म्हणतो, नाही, टॉवेल आहे माझ्याजवळ, तुम्ही फक्त तिथे डोळे बंद करून उभ्या राहा. मुक्ता ही साईडला डोळे बंद करून उभी राहते. त्यानंतर सागर हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र दरवाजा काही उघडत नाही. मुक्ता ही विचारू लागते, झालं का? सागर म्हणतो, अहो थोडं थांबा ना, मला 2 मिनटं द्याल का? माझेही हात साबणाचे आहेत. सागर हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. मुक्ताला मात्र या सगळ्या गोष्टीची खूप घाई लागलेली असते. मुक्ता सागरला विचारू लागते, अहो झालं का, झालं का? सागर म्हणतो, 2 मिनटं जरा शांत राहाल का? आणि त्याचवेळी सागर जोरातच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो आणि दरवाजा उघडताच सागर आणि मुक्ताचा दोघांचाही तोल जातो. तोल गेल्यानंतर दोघंही खाली पडतात. तर सागर हा उठण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सागरच्या अंगाला साबण असल्यामुळे त्याचा पुन्हा एकदा तोल जातो आणि सागर मुक्ताच्याच अंगावर पडतो. तर सागर हा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. मुक्ता आणि सागर रोमॅन्टिक झालेले असतात. त्याचवेळी इंद्राताई आवाज देत म्हणतात, सुनबाई, झालं का तुझं आवरून? मुक्ता आणि सागर भानावर येतात. तर सागर हा मुक्ताला सावरतच उठवतो. त्यानंतर मुक्ता ही जात असते. सागर हा दरवाजा पुन्हा एकदा लावत असतो. मुक्ता म्हणते, अहो दरवाजाला कडी घालू नका, परत लॉक होईल. सागर हसतच मुक्ताकडे पाहतो. तर मुक्ता ही प्रेमाने सागरकडे पाहते आणि लाजतच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं हर्षवर्धन आणि कार्तिकच्या गप्पा चालू असतात. तर कार्तिका हर्षवर्धनचं अभिनंदन करत म्हणतो, वा, एखाद्याची बदनामी कशी करायची, त्याच्या वर्मावर बोट कसं ठेवायचं, हे करेक्ट जमतं तुला. तर त्याचवेळी हर्षवर्धन खुश होत म्हणतो, हो, हे सगळं काही सावनीलाही जमतं. सावनीची प्लॅनही करेक्ट असतात, पण सक्सेसच्या आधीच ती सगळं काही सेलिब्रेट करत असते. एकूण सावनी म्हणते, अर्थात सेलिब्रेशनचं दुसरे नाव सावनी. आजही आपण जाणार आहोत. 5 स्टार हॉटेलमध्ये मी टेबल बुक केलं आहे. मुक्ताचं लायसन कॅन्सल झाल्यामुळे ही सावनी तर खुश आहेच ना, मग एन्जॉय तर व्हायलाच हवा. आणि यासाठीच खास आपण कॅन्डल लाईट डिनरला जाणार आहोत हर्ष. हर्ष खूप खुश होतो आणि सावनीला म्हणतो, ठीक आहे, आज तर एन्जॉय झालाच पाहिजे आणि आज या सगळ्याचं सेलिब्रेशन व्हायलाच हवं. तर सावनी ही कार्तिकला म्हणते, कार्तिक सॉरी. कार्तिक म्हणतो, ठीक आहे, काहीच हरकत नाही. तर त्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, आज माझी एक छोटीशी मीटिंग आहे, ती मीटिंग मी अटेंड करतो आणि मगच आपण भेटू. असं म्हणत हर्षवर्धन तिथून मीटिंगसाठी निघून जातो. तर कार्तिक हा सावनीचं अभिनंदन करत म्हणतो, अभिनंदन सावनी, आज जे काही पाऊल उचललं आहे तुम्ही ते खरंच खूप छान आहे. आता तर त्यांच्या बदनामीला वेळ लागणारच नाही. कार्तिक हा सावनीला म्हणतो, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून उद्याची उत्सुकता तर मला लागलीच आहे. सावनी म्हणते, हो, उद्या तर खूप मोठा धमाका होणार आहे. त्याचवेळी कार्तिकला स्वातीचा फोन येतो. कार्तिक स्वातीला विचारतो, स्वाती काय झालं, बोल ना. स्वाती म्हणते, मुक्ताचं लायसन कॅन्सल झालं आहे, कोणीतरी तिच्या नावे कंप्लेंट केली आणि आता तर घरामध्ये रडत बसली आहे. कार्तिक म्हणतो, मला माहीत आहे. स्वाती विचारते, कसं काय? तर कार्तिक म्हणतो, स्वाती, त्या घरात ज्या काही घटना घडत असतात त्याच्या बातम्या डिटेल्समध्ये मला नेहमीच मिळत असतात. आणि हो, मी आताच तुला एक न्यूज देतो, लवकरच त्या घरच्यांना एक मोठा धक्का बसणार आहे. स्वाती विचारते, कसला धक्का, काय होणार आहे? कार्तिक म्हणतो, वेळ आली की कळेलच, तू नको विचार करूस. तर इंद्राताई स्वातीला आवाज देत म्हणतात, अगं स्वाती, जुई रडत आहे. स्वाती म्हणते, आलेच मम्मी.
त्याचवेळी कार्तिक म्हणतो, 1 मिनिट स्वाती, अगं तू कुठे आहेस? स्वाती म्हणते, कुठे असणार, घरीच आहे. कार्तिक म्हणतो, अगं पण तू घरी एवढ्या बिंदास कसं काय बोलतेस? कोणी ऐकलं तर? आणि तुला एवढा आनंद झाला म्हणून तू असं बोलणार आहेस का? अगं कोणाला संशय यायला नको आहे की तू एवढी आनंदात आहेस आणि अजूनही तुला मुक्ताची काळजी आहे असंच दाखवायचं आहे. अजूनही तू मुक्ताची हितचिंतकच आहेस, तिची तुला खूप काळजी आहे हे सर्वांना वाटलं पाहिजे आणि थोडं उदास राहायचा प्रयत्न कर. मला माहीत आहे या सगळ्यामुळे तुला खूप आनंद झाला आहे, पण उदास राहायचा प्रयत्न कर, म्हणजे सगळ्यांना वाटेल की तू त्यांच्या बाजूने आहेस आणि तुला तसंच करावं लागेल. तर स्वातीलाही ते पटतं. स्वाती म्हणते, हो तुम्ही सांगाल तसंच करेन. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरने वकील साहेबांना घरी बोलवलेलं असतं. तर सागर विचारतो, काय म्हणतोय तो सत्यम पाटील? तर वकील साहेब म्हणू लागतात, त्या सत्यम पाटीलला शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण तो गायब झाला आहे. ना त्याचा फोन लागत, ना त्याचं लोकेशन कळत, आणि त्यामुळे आम्ही कोणता स्टँड घेऊच शकत नाही. मुक्ता म्हणते, हे सगळं काही कोणीतरी मुद्दाम करत आहे. सागर म्हणतो, तो मुद्दामच आला होता. आधीच दात तुटला होता आणि तुमच्याजवळ आला, आणि आता जर तो मिळाला ना तर त्याचे सगळेच दात तोडून टाकेन मी. सागर खूप चिडलेला असतो. तर मुक्ता म्हणते, सागर असं रिॲक्ट होऊन नाही चालणार. कदाचित त्यांचा हाच हेतू असेल आणि आपली हीच रिॲक्शन त्यांना हवी असेल, पण आपण लवकरात लवकर नक्कीच शोधून काढू. तर वकील साहेब म्हणतात, हो आपण लवकरात लवकर नक्कीच शोधून काढू. सागर म्हणतो, काढावंच लागेल, कारण त्याचा पुढचा प्लॅन काय आहे हे सगळं काही आपल्याला कळायला हवं. तर वकील साहेब म्हणतात, हो मी त्याला शोधून काढेन आणि त्याच्याशी मीटिंग करून हे सगळं काही सॉर्ट आऊट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर दुसरीकडे कार्तिकला सावनी विचारते, काय मग बायकोचा फोन होता का? तर कार्तिक म्हणतो, हो बायकोचा फोन असणार आणि कोणाचा असणार? घरामध्ये सगळ्यांना धक्का बसला आहे. मुक्ताचं लायसन कॅन्सल झालं आहे आणि क्लिनिकही बंद झालं आहे. पण बरं झालं क्लिनिक बंद झालं. माझा अपमान केला होता. माझ्या बायको मुलीपासून मला दूर केलं, मला जेलमध्ये टाकलं. एवढंच नाही तर तिने मला नाकारलं. याच गोष्टीचा मला प्रचंड राग आला आहे. मी तिला सोडणार नाही. जेवढा त्रास तिने मला दिला आहे ना, त्यापेक्षा जास्त त्रास मी तिला देणार आहे. वेजासहित सगळं काही परत करणार आहे. आणि हो, या सगळ्यामध्ये मी तिला कधीच सोडणार नाही, ना त्यांच्या घराला सोडणार आहे. सावनीमध्ये काळजी करू नकोस. बऱ्याच लोकांचा हिशोब अजून चुकता करायचा आहे आणि सागर आणि मुक्ताला तर मी सोडणारच नाही. ही सावनी आता सागर आणि मुक्ताला कशाप्रकारे धडा शिकवते हे तुम्ही पाहतच राहा, असं ती कार्तिकला म्हणू लागते. तर कार्तिका सावनीला म्हणतो, पण मला एक कळत नाही, जो पुरुष आत्तापर्यंत तुझा नवरा होता त्याच्याच बाबतीत तू एवढं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकतेस? सावनी म्हणते, का नाही? तो कारस्थानं करतो मग मी शांत बसायचं का? मी तर त्याला उद्ध्वस्त होताना बघणार आहे. मला त्या दोघांना उद्ध्वस्त करायचं आहे. आजपर्यंत सागर एकटा होता, पण आता त्याच्या जोडीला मुक्ताही आहे. मग आता त्या दोघांनाही मी उद्ध्वस्त करणार आहे. मला हर्षसोबत लग्न करायचं आहे आणि त्यासाठी मी काही करू शकते. कार्तिक म्हणतो, प्रेमासाठी काहीही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही इंद्राताईंना विचारते, मम्मी तुम्ही मला बोलवलंत का? तर इंद्राताई म्हणतात, हो अगं इस्त्रीवाला आला नाही आणि त्याचं बिलही द्यायचं आहे. तसंही तुला आता काहीच काम नाही ना? मुक्ताला खूप वाईट वाटतं. तर मुक्ताला एक कॉल येतो आणि विचारतात, डॉक्टर मुक्ता गोखले का? मुक्ता म्हणते, हो. तर ते म्हणू लागतात, माझ्या मुलाला खूप त्रास होत आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्याजवळ घेऊन यायचं होतं. मुक्ता म्हणते, मग तुम्ही एक काम करा, लगेच घेऊन या माझ्या क्लिनिकमध्ये. असं म्हणत असताना मुक्ता शांत होते. तर इंद्राताई म्हणतात, क्लिनिक तर बंद आहे. त्याचवेळी मुक्ताला जाणीव होते की आपलं लायसन कॅन्सल झालं आहे. इंद्राताई तिथून निघून जातात. तर मुक्ता त्यांना म्हणू लागते, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक नंबर पाठवते, त्यांना फोन करा आणि त्यांची अपॉइंटमेंट घ्या. तर ते म्हणू लागतात, नाही तुमचीच अपॉइंटमेंट आम्हाला हवी होती, कारण या अगोदरही तुम्हीच त्यांच्यावर ट्रीटमेंट केली होती आणि म्हणूनच आम्हाला तुमची अपॉइंटमेंट हवी. मुक्ता म्हणते, मी जरा बाहेरगावी आहे, त्यामुळे ते सुद्धा माझ्यासारखं ट्रीट करतील, तुम्ही घाबरू नका. मुक्ताला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे मिहीर हा माधवीताईंना मदत करत म्हणतो, मावशी हा डबा तर हलका आहे. तर माधवीताई म्हणतात, हो भरणार आहे आणि चढही होणार, कारण मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवत आहे ना, आणि आज तर मी माझ्या मैत्रिणीजवळ बुंदीच्या लाडूची ऑर्डरही दिली आहे. तर मिहीर माधवीताईंना म्हणतो, मावशी जरा बेताने. तर माधवीताई विचारतात, का झालं? बेत चांगला नाही आहे का? मिहीर म्हणतो, तसं नाही, जरा आरामात करा. तर माधवीताईंना मिहीर विचारतो, मी काही मदत करू का? तर माधवीताई म्हणतात, अहो तुम्ही नवरदेव आहात, त्यामुळे तुम्ही घोड्यावर बसायचं, शिडीवर नाही. ते ऐकताच मिहिका म्हणते, अगदी बरोबर, आणि तसंही मावशीने परवानगी दिलीच आहे, त्यामुळे मस्का काही लावायची गरजच नाही. मिहीर मिहिकाला म्हणतो, तुला आयडिया आहे का मावशी काय करत होती? ह्या स्टूलवर चढून ते डबा काढत होत्या. तर मिहिका म्हणते, हो ती करतेच, कारण तिला सवय आहे. तर मिहीर म्हणतो, पण तोल गेला असता तर? अगं तुला कळतंय का काय झालं असतं? तर मिहिका म्हणते, मावशी मी तुला काही मदत करू का? तर मिहिकाला मावशी म्हणतात, नाही नाही, तू काही मदत करू नकोस. तू तुझ्या साड्या, जे दागिने ह्यांचं जे काही करायचं आहे ना ते तू करायला घे, इथे काही मदत करू नकोस. तर मिहिका खूप खुश होते आणि तिथून निघून जाते. तर त्याचवेळी माधवीताई मिहिकाला म्हणतात, अगं मिहिका थांब, अगं तुझ्या का पोटात दुखतं? यांनी मला मदत केली तर, आणि तसंही तो गुणी मुलगा आहे.
तर माधवीताईंना मिहिका म्हणते, वा खूप छान इम्प्रेस केलं आहे हां. तर माधवीताई म्हणतात, नाही इम्प्रेस वगैरे काही नाही, तो मुळातच गुणी आणि चांगला आहे, पण मला उशिरा कळालं ना. तर मिहीर म्हणतो, ठीक आहे, असं काहीच नाही. तर माधवीताईंना पुन्हा मिहीर विचारू लागतो, मी काही मदत करू का. तर माधवीताई म्हणतात, तुम्हाला ऑफिस वगैरे नाही आहे का, तुम्ही सगळ्यांनी जा बरं, मी माझी कामं नक्की नीट करेन. तर मिहीर म्हणतो, मावशी तुम्ही सावकाश करा हां. तर माधवीताई म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, पण मला सांगा सागर आणि मुक्ता काही कामामध्ये आहेत का. तर मिहीर म्हणतो, नाही मी दादूसला विचारलं नाही. माधवीताई म्हणतात, ठीक आहे, असतील त्यांच्या कामामध्ये व्यस्त. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वकील साहेब सागरला म्हणतात, या सगळ्यांचे अपडेट मी तुम्हाला देतच राहीन असं म्हणून ते निघत असतात. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तो मेसेज पाहून ते खूप खुश होतात आणि सागरला म्हणतात, सत्यम पाटील कुठे राहत आहे याचा पत्ता मिळाला. मात्र तो पत्ता पाहून त्यांनाही धक्का बसलेला असतो. तर सागर विचारू लागतो, कुठे राहतो तो, कुठे राहतो, कुठला पत्ता आहे. तर वकील साहेब सागरला तो मोबाईल दाखवतात आणि तो पत्ता पाहताच सागरच्या लक्षात येतं की हा सावनीचाच ॲड्रेस आहे. तर सागर म्हणू लागतो, मला वाटलंच होतं, हे सगळं काही हर्षवर्धन आणि सावनीचंच असणार आहे. तर वकील साहेब म्हणतात, यापेक्षाही मोठी बातमी समजली आहे, ती म्हणजे सत्यम पाटील हा हर्षवर्धनचा मित्र आहे. तर सागर म्हणतो, नाही आता मी त्या दोघांनाही सोडणार नाही. तर मुक्ता विचारते, कोणाला दोघांना. मात्र सागर मुक्ताच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देत नाही. मुक्ताही विचारत असते, सागर काय झालं आहे. सागर मात्र काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी, हर्षवर्धन आणि सत्यमचं सेलिब्रेशन चालू असतं आणि त्यांना जाब विचारण्यासाठी मिहीर आणि सागर त्यांच्या घरी आलेले असतात. सागर हा रागानेच हर्षवर्धनच्या हातातला ग्लास घेतो आणि त्यातील ड्रिंक हर्षवर्धनच्या तोंडावर फेकून मारत म्हणतो, झालं का, आलास का जाग्यावर. तर या सगळ्याने हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो. तर सागर हा हर्षवर्धनची कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारू लागतो. त्यानंतर तो सत्यमची कॉलर पकडत म्हणतो, आता तर मी तुला सोडणारच नाही, तुझे आता सगळेच दात मी तुटेपर्यंत तुला मारणार. तर हर्षवर्धन त्याला बाजूला करत म्हणतो, काय चाललं आहे, तू आमच्या घरामध्ये येऊन तू आम्हालाच मारणार आहेस का. तर सावनी मध्ये पडत म्हणते, सागर तुझं काय चाललं आहे. सागर म्हणतो, तुझे जे हे चमचे आहेत ना त्यांना सांगून ठेव, माझ्या आणि माझ्या बायकोच्या आयुष्यामध्ये पडलात ना तर तुमची वाट लावून टाकणार आहे. तुम्हाला काय वाटलं तुमचं हे सगळं काही कळणार नाही का. खोटं दुखणं घेऊन माझ्या बायकोच्या क्लिनिकमध्ये पाठवलं, पण हे सगळं काही मला कळलं आहे. ते ऐकताच सावनीला मिहीर म्हणू लागतो, सावनी तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं कधी वाटलंही नव्हतं. सागरा म्हणू लागतो, समोरून लढायची हिंमत नाही ना म्हणून मागून वार करतात, आणि उद्याच्या उद्या सत्यम तू जर केस मागे नाही घेतलीस तर या सगळं तुला महागात पडणार आहे. सावनी म्हणते, तुम्हालाच महागात पडेल. सागर म्हणतो, हे नक्की कोणाला महागात पडेल ना ते लवकरच कळेल. तर सागर हा रागानेच तिथून निघून जातो. तर मिहीर सावनीला म्हणतो, ए बाई, आम्हाला सुखाने जगू दे ना, का आमच्या मागे लागलेस, का दादूसला सुखाने जगू देत नाहीयेस. तर सावनी ही मिहीरला म्हणते, अरे ज्यावेळी तू दादूची बाजू घेतोस त्यावेळी एकदा तरी मला समजून घे ना, मी तुझी बहीण आहे ना, प्लीज माझ्यावर दया कर. मिहीर म्हणतो, तुझ्यावर दया, अगं भीक द्यायच्या लायकीची पण नाहीयेस. असं म्हणत मिहीर तिथून तिची लायकी काढून निघून गेलेला असतो. सावनी रागानेच म्हणते, सागर आणि हा मिहीर माझी लायकी काढून गेला का, आता त्यांची लायकी काय आहे हे मी त्यांना लवकरच दाखवून देईन. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, सागरच्या घरी पोलीस आलेले असतात आणि त्यांनी सागरच्या घराची झडती घेण्यासाठी लेटरही आणलेलं असतं. सागरला म्हणू लागतात, तुमच्या घराची आम्हाला झडती घ्यायची आहे. सागर आणि मुक्ता झडती घेण्यासाठी परवानगी देतात, मात्र त्यांना कोणत्याच गोष्टीची जाणीव नसते. तर सागरच्या घरी एका बॉक्समध्ये एक बॅग सापडते की ज्यामध्ये पैसे आणि दागिने असतात. तर ते पोलीस म्हणू लागतात, सागर कोळी, तुम्ही बेहिशोबी मालमत्ता ठेवल्याबद्दल आणि हे दागदागिने ठेवल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. तर सागरला पोलिसांनी अटक केलेलं असतं. तर मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. हे सगळं नक्की काय चालू आहे हे मुक्तालाच कळत नसतं. मात्र सागरला अटक झाली आहे हे पाहून सावनी मात्र खूप खुश झालेली असते. आता मुक्ता या सगळ्यातून सागरला कशा प्रकारे सोडवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आणि हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.